क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इफ मॅट्रिक्स ए मायनस 4b 5 6 मायनस ए प्लस बी इक्वल्स टू 11 5 6 मायनस 5. ठीक आहे. मग बघा आता सोल्युशनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, दोन मॅट्रिक्स दिलेले आहे, ए मायनस 4b 5 6 त्याच्यानंतर मायनस ए प्लस बी इक्वल्स टू मॅट्रिक्स दिलेला आहे 11 5 6 मायनस 5. ठीक आहे. हे आपल्याला दोन मॅट्रिक्स दिले, त्यांच्यामध्ये इक्वेलिटीचं साईन दिले. मग ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी करस्पॉन्डिंग एलिमेंट काय राहणार आहे, इक्वल राहणार आहे. म्हणजे ए मायनस 4b जो आहे तो 11चे इक्वल राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मायनस ए प्लस बी, हा जो मायनस ए आणि प्लस बी जो आहे तो काय आहे, या मायनस 5च्या इक्वलमध्ये राहणार आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं, ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी खाली यायचं, ॲज पर रूल ऑफ इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स मग इथं लिहायचं ए मायनस 4b इक्वल्स टू 11 आणि इथं लिहा मायनस ए प्लस बी इक्वल्स टू मायनस 5. मग बघा ह्या दोन इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनमध्ये जर आपण यांची काय केली, ॲडिशन केली, हिला इक्वेशन नंबर 1 म्हणा, हिला इक्वेशन नंबर 2 म्हणा. मग खाली लिहायचं ॲडिंग इक्वेशन 1 and 2. मग काय भेटणार, ए मायनस 4b इक्वल्स टू 11 हा मायनस ए प्लस बी इक्वल्स टू मायनस 5. यांची काय करायची, आता ॲडिशन करायची. ठीक आहे. मग ॲडिशन जर केली तर इथे येणार ए मायनस ए 0, त्याच्यानंतर मायनस 4b प्लस बी म्हणजे इथे येणार आहे 3b इक्वल्स टू इथं 11 मायनस 5 किती येणार 6. ठीक आहे. म्हणजे इथं येणार आहे बी इक्वल्स टू 6 अपॉन मायनस 3 म्हणजेच बी इक्वल्स टू किती आलं, -2 आलं. ठीक आहे. मग बी इक्वल्स टू जर -2 असेल तर -2ची व्हॅल्यू काय करायची, पुट करायची इक्वेशन 1 मध्ये. मग काय की बी इक्वल्स टू -2 पुटिंग इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं तर ए मायनस 4 ब्रॅकेटमध्ये -2 इक्वल्स टू 11 म्हणजे इथं काय येणार ए. आता बघा -4 -2 काय होणार +8 इक्वल्स टू 11. मग ए इक्वल्स टू किती आलं 11 - 8 म्हणजेच ए इक्वल्स टू येणार 4 नाही 3. ठीक आहे. मग बघा आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू किती भेटल्या 3 आणि -2. ठीक आहे. हा एक 2 मार्काचा प्रश्न आहे.